प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी सभागृहामधून निलंबन। दानवेंच्या निलंबनानंतर विधान परिषदेमध्ये गदारोळ। षडयंत्र रचून निलंबन केल्याचा ठाकरेंचा आरोप। विधान भवन परिसरामध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट। विधान भवनाच्या लॉबीमध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माघार घेणार नाही, महाविकास आघाडीचा बैठकीमध्ये निर्णय। तिसऱ्या उमेदवारासाठीच्या मतांची जुळवाजुळव करणार। विधान परिषदेच्या 11 जागांवरती निवडणूक रंगणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकरांच्या नावाची घोषणा, तर पंकजा मुंडेंसह राजेश विटेकर, शिवाजी गर्जे यांनी भरला उमेदवारी अर्ज। 26 जून पासून जरांगेंवरती ड्रोनद्वारे टेहाळणी केली जात असल्याचा आरोप। जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणी। आंतरवालीचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची घेणार भेट। लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानवरती मुसेवालासारख्या हल्ल्याचा होता प्लॅन। गोळीबारातील आरोपींच्या विरोधातील आरोपपत्रामध्ये उल्लेख। भिवंडी वाडा मनोर महामार्गावरती खड्डेच खड्डे। खड्ड्यांमुळे महिला स्कूटीसह खाली पडली। जीव गेल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल। राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। हवामान विभागाचा अंदाज। मुंबईसह कोकणामध्ये संततधार कायम। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पुण्यामधून पंढरपूरसाठी मार्गस्थ। संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरमध्ये मुक्कामी, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये मुक्काम करणार। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणाचा काही भाग लोकसभेच्या कामकाजामधून काढला। पंतप्रधान मोदी RSS आणि भाजपच्या संदर्भात केलेलं वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढलं। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। कालच्या भाषणातील काही भाग वगळणं हे लोकशाहीच्या सिद्धांताविरोधात, राहुल गांधींची टीका। सीबीआयनं केलेल्या अटकेला अरविंद केजरीवाल यांचं आव्हान। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या प्रकरणी केजरीवाल सध्या तुरुंगात। विमान इंधन दरामध्ये 1.2% वाढ। विमान प्रवास महागण्याची शक्यता, तर पेट्रोल आणि डिझेलच्या रकमेमध्ये कोणताही बदल नाही। 2000च्या 97% नोटा बँकांमध्ये परत। आरबीआयची माहिती। 19 मे 2023 मध्ये 2000च्या नोटा चलनामधून केल्या होत्या बाद। अवघ्या 3 दिवसांमध्ये 51,000 भाविकांनी घेतलं अमरनाथ गुहेमधलं जाऊन दर्शन। सोमवारी 23,437 भाविकांनी घेतलं दर्शन। पुढील 5 दिवस देशभरामध्ये अतिवृष्टीचा इशारा। पुढील 3 दिवसांमध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणामधील उर्वरित भागही मान्सून व्यापराण। भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर। भारतीय संघ उद्या दिल्लीमध्ये दाखल होणार। आज बार्बाडोसमधून चार्टर्ड विमानामधून होणार रवाना। सूर्यकुमार यादवला मिळाला आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा। उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन दाखवलं। शॉन पेलॉककडून सूर्याचं कौतुक। सूर्याच्या कॅचवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची शॉननं केली बोलती बंद। टीम इंडिया 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर। 6 जुलैपासून मालिकेला होणार सुरुवात। टीम इंडियाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यांवर।